आता आपण बघणार आहोत एक्सट्रॅक्शन प्रोसेस ऑफ मेटल फ्रॉम द ओर. ओर जे आहे, ओर हे एक मिनरल असतं ज्याच्यामध्ये मेटल प्रेझेंट असतो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. तर ओर पहिल्यांदा क्रश करतात. फर्स्ट प्रोसेस इज क्रशिंग विथ द हेल्प ऑफ बिग जॉ क्रशर. ते क्रश केले जातात आणि त्याच्यापासून फाईन पावडर तयार केली जाते. दॅट इज फर्स्ट प्रोसेस, दॅट इज क्रशिंग. देन सेकंड इज कॉन्सन्ट्रेशन. Concentration, that is removal of impurities. It is known as concentration. It is done by two different ways: physical process and chemical process. Physical process is three type depending upon the type of ore. कुठल्या टाइपचं ओर आहे त्याच्यावर डिपेंड ह्या तीन पैकी कुठल्याही एक किंवा दोन प्रोसेस वापरले जातात. पहिली प्रोसेस आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन, दुसरी आहे मॅग्नेटिक सेपरेशन आणि तिसरी आहे फ्लोटेशन. त्याच्यानंतर केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेसमध्ये पण कुठल्या टाईपचं ओर आहे त्याच्यावर डिपेंड याच्यातली एक प्रोसेस वापरली जाते. त्याच्यात पहिली आहे कॅल्सिनेशन आणि दुसरी आहे रोस्टिंग. त्याच्यानंतर सगळ्या इम्प्युरिटीज निघून गेल्यानंतर ओरचं रिडक्शन करायचं असतं. म्हणजे ज्या फॉर्ममध्ये ओर आहे, सपोज कॅल्शियम कार्बोनेट हे कार्बोनेट फॉर्ममध्ये आहे, तर त्याचा तो फॉर्म काढून टाकायचा आणि मेटल मिळवायचं. त्याला रिडक्शन प्रोसेस म्हणतात. रिडक्शन प्रोसेस तीन आहेत: स्मेल्टिंग, ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस अँड इलेक्ट्रोलिसिस. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला रिडक्शनमध्ये मेटल्स मिळालेलं असतं. ते मेटल मिळाल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन करायचं असतं. दॅट इज नोन ॲज रिफायनिंग. रिफायनिंग इज डन बाय 4 डिफरंट वेज. फर्स्ट इज पोलिंग, देन लिक्वेशन, डिस्टिलेशन अँड इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग आपलं फर्स्ट सेमेस्टरला झालेलं होतं. ह्या प्रोसेस पण टाईप ऑफ ओरवर डिपेंड असणार आहे की कुठल्या टाईपचं ओर आहे की मग मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे त्या मेटलचं त्याच्यावर डिपेंड आपण ती मेथड वापरतो. हे आहे मेटलर्जी पूर्ण. आता आपण पहिली प्रोसेस बघू, क्रशिंग. दॅट इज द ओर इज क्रश इन बिग जॉ क्रशर विथ द हेल्प ऑफ अँड देन कन्वर्ट इट इनटू फाईन पावडर. इट इज क्रशिंग. देन कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज. फर्स्ट मेथड इज gravity separation. Gravity separation, this process is used to concentrate the oxide type of ore. जेव्हा ओर ऑक्साइड फॉर्म मध्ये असतं तर त्याच्यासाठी जी फिजिकल प्रोसेस वापरली जाते सेपरेशनची ती आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन प्रोसेस. आता हिमॅटाइट ओर जे आहे ते ऑक्साइड फॉर्म मध्ये होतं, तर हिमॅटाइट ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण ही मेथड वापरणार आहोत. आता इकडे बघा, जी ही डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये ओर जे आहे ते फ्लो ऑफ वॉटरने आधी वॉश केलं जातं. त्याच्यानंतर ते स्लोपिंग प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर केलेलं आहे आणि जेव्हा स्लोपिंग प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर केलं जातं तर फ्लो ऑफ वॉटरमुळे जे गॅंग पार्टिकल्स आहेत ते वेटेड होतात, ते जड होतात आणि ते इकडे जमा होतात गॅंग पार्टिकल. त्याच्यानंतर ओर पार्टिकल्स जे आहेत म्हणजे आयनचे जे पार्टिकल्स आहेत ते गॅपमध्ये, हे जे डिप्रेशन्स आहेत त्या डिप्रेशनमध्ये ते जमा होतात आणि अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन होतं. इकडे गॅंग पार्टिकल्स आणि इकडे ओर पार्टिकल्स अशा पद्धतीने सेपरेट होतात. दिस इज ग्रॅव्हिटी सेपरेशन प्रोसेस. सेकंड प्रोसेस इज मॅग्नेटिक सेपरेशन. त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की जेव्हा मॅग्नेटिक इम्प्युरिटीज एखाद्या ओरमध्ये प्रेझेंट असतील तर त्या ओरसाठी ही मेथड वापरली जाते. फॉर एक्झाम्पल इन टीन स्टोन. टीन स्टोन हे टीनचं ओर आहे. इम्प्युरिटीज ऑफ आयर्न अँड मॅंगनीज आर प्रेझेंट. These are non-magnetic while the ore is magnetic. आता इकडे बघा, जेव्हा फायनली ग्राउंड ओर जे आहे ते लेदर बेल्टवर टाकलं जातं आणि लेदर बेल्ट जो असतो तो इलेक्ट्रोमॅग्नेट्स भोवती फिरत असतो आणि मॅग्नेटिक इम्प्युरिटीज किंवा जे मॅग्नेटिक पार्टिकल्स असतील ते इलेक्ट्रोमॅग्नेटच्या जवळ त्याचा एक हिप तयार होतो आणि नॉन मॅग्नेटिक जे पार्टिकल्स असतील ते बाजूला पडतात, त्याचा एक वेगळा हिप तयार होतो. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन. देन नेक्स्ट इज फ्लोटेशन मेथड. फ्लोटेशन मेथड जी आहे ती सल्फाइड ओरसाठी स्पेशली वापरली जाते. इकडे बघा, कॉपर पायरेट हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, CuFeS2. सल्फाइड टाईपचे ओर असतील फक्त तरच त्याच्यासाठी जी मेथड वापरली जाते ती आहे फ्लोटेशन मेथड. आता ही जी मेथड आहे तर ही मेथड कशावर डिपेंड आहे म्हणजे त्याचं प्रिन्सिपल काय आहे? डिफरन्स इन वेटिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओर अँड गॅंग पार्टिकल. सल्फाइड ओरचे जे पार्टिकल्स आहेत ते ऑइल सोबत अटॅच होतात आणि गॅंग पार्टिकल्स किंवा मॅट्रिक्स जे आहेत ते वॉटर बरोबर अटॅच होतात. असं बेसिक प्रिन्सिपल आहे फ्लोटेशन मेथडचं. याच्यामध्ये काय करतात,
सल्फाईड ओर जे आहे ते ऑइल आणि वॉटरवरून मिक्स केलं जातं. इथे ते ओर मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेस एअर जी आहे, कॉम्प्रेस एअर पास केली जाते आणि ते स्टर केलं जातं. जेव्हा कॉम्प्रेस एअर पास केली जाते तेव्हा सल्फाईड ओरचे पार्टिकल्स जे आहेत ते ऑइलशी अटॅच होतात आणि त्याचा असा फ्रोथ तयार होतो. तो फ्रोथ तयार होतो आणि काही पार्टिकल वॉटर बरोबर वेटेड होऊन खाली बसतात आणि तो जो फ्रोथ तयार झालेला असतो तो फ्रोथ काढला जातो सेपरेट आणि त्याच्यापासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. दिस इज फ्रोथ फ्लोटेशन मेथड. Now next is chemical process. Chemical processes are two. First is calcination and second is roasting. Calcination, that is the heating the ore in absence of air. याच्यावर MCQ येतो. Heating the ore in absence of air, it is known as what? It is known as calcination. During calcination, moisture is removed from the ore. Moisture काढून टाकलं जातं. This is purpose of calcination, to remove the moisture. इकडे बघा दिलंय कॅल्शियम कार्बोनेट when heated there is formation of CaO and evolution of carbon dioxide. Now next is roasting. Roasting, that is heating the ore in presence of air. It is known as roasting. During roasting, volatile impurities like sulfur, arsenic, antimony are removed in the form of oxide. हवेतलं ऑक्साईड मिक्स होतं आणि त्या ज्या इम्प्युरिटीज असतील त्याचे ऑक्साईड तयार होतात. For example, sulfide ore like zinc blende, galena, cinnabar, then copper pyrite. These are the example in which roasting process is used. These are all 5 physical process for concentration of ore. Now next is reduction. This is third step. Reduction, it is third step. It is most important part of metallurgy in which concentrated ore is reduced into metallic form. It is done by smelting, aluminothermic process and electrolysis. In next part we will see detailed process of smelting and aluminothermic process. Thank you.